जाऊया लोणावळ्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सालतर गावामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। तसंच दाट धुकं सुद्धा आलंय, त्याच्यामुळे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलेले आहे। आपण पाहू शकतोय सालतर गावाच्या मागच्या बाजूला मंदिराकडे जाणारा एक सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि त्याच्यावर हे हेलिकॉप्टर उंचावण्यात आलेलं आहे। बाजूलाच मुळशी धरणाचा जलाशय, दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध एंबेवालीचा प्रकल्प आहे। आपल्यासोबत सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत फोनलाईनवरून। सागर, नेमकं काय झालंय? हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आलेलं आहे, आपत्कालीन लँडिंग झालेलं आहे, काय सांगा? सागर, या हेलिकॉप्टरमध्ये 4 लोक जे आहेत ते होते। जेव्हा पायलटने प्रसारण राखवत हे हेलिकॉप्टर आपत्कालीन ठिकाणी मोठी घटना जी आहे ती घडली असती, मात्र त्याने प्रसंगावधान राखत हे हेलिकॉप्टर व्यवस्थित लँडिंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्व सुखरूप आहेत। पावसामुळे ही परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। यामधले सर्व जे आहेत ते आता सुखरूप आहेत आणि काही वेळानंतर हे हेलिकॉप्टर पुन्हा लँड होईल। आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे इथलं रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली, त्यानंतर आता आकाश मार्गावरची वाहतूक सुद्धा काहीशी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोणावळ्यामध्ये एका हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं, कारण दृश्यमानता कमी झाली आहे आणि पावसाचा जोर वाढलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।